सासूबाई आज काय स्पेशल? अगं सुनबाई, आता दिवाळी येते ना, मग आपण दिवाळीच्या फराळाची सुरुवात करूया. आज आपण गव्हाच्या पौष्टिक शंकरपाळ्या बनवूया. या पाककृतीला लागणाऱ्या साहित्यांची यादी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे. सर्वप्रथम अर्ध्या वाटी दुधात पाऊण वाटी पिठी साखर घालून ती विरघळून घ्या. मग 1 चमचा वेलची पूड घालून मिक्स करा. मग 2.5 वाट्या गव्हाचं पीठ, 1 मोठा चमचा रवा आणि चिमूटभर मीठ घालून मिसळून घ्या. मग मोहन तयार करूया. त्यासाठी अर्धा वाटी तूप आपल्याला कडकडीत गरम करायचंय आणि हे तूप आपल्याला पिठावर घालायचंय. खूपच गरम असतं म्हणून पहिलं चमच्याने एकजीव करून घ्या. थोडं थंड झालं की हाताने मिसळा. मग थोडं थोडं करून कोमट झालेलं दूध घाला आणि घट्ट मळून घ्या. मग आपल्याला हे 15 मिनिटं झाकून भिजत ठेवायचं आहे. आता पीठ मस्त भिजलं गेलंय. एकदा ह्याला मऊ मळून घेऊया आणि 2 मोठे गोळे करून हे आता आपल्याला जाड किंवा 1 सेंटीमीटर होईपर्यंत लाटून घ्यायचं आहे. मग या कडा काढून टाका. बाकीचं उरलेल्याचं आपण चौकोनी कापून घेऊया. मग तेल गरम करा आणि हे शंकरपाळ्या आपल्याला मंद आचेवर खरपूस तळून घ्यायच्या आहेत. तळून झाल्या की जाळीवर काढा आणि आपल्या गव्हाच्या शंकरपाळ्या तयार आहेत. मस्त घरी घमघमाट सुटला आहे. आता वाटतंय की दिवाळी जवळ आली आहे. शंकरपाळ्या एकदम सुंदर झाल्या आहेत, अगदी खुसखुशीत आणि तोंडात विरघळणाऱ्या. वाटतच नाही की मैदा शिवाय केल्या. तुम्ही सुद्धा हे नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक कॉमेंट्स मध्ये द्या. धन्यवाद.